कुणीही पक्षाशी विसंगत भूमिका घेऊ नये असं अजित पवारांनी म्हटलंय। कुणाच्याही वक्तव्यानं तेढ निर्माण व्हायला नको, कुणीही जातीयवादी वक्तव्य करू नये। वरळी डोममधील बैठकीत अजित पवारांकडून संग्राम जगताप यांची कान उघडणी करण्यात आली आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडनं। अक्षय, आधी नोटीस आणि आता थेट बैठकीतच कान उघडणी। नक्की श्रुती, खरं तर आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाची आढावा बैठक जी आहे ती वरळी डोममध्ये पार पडताना पाहायला मिळतात। सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक जी आहे ती अजित पवारांनी बोलवलेली होती। या संपूर्ण बैठकीला पक्षाचे आमदार देखील उपस्थित होते। आमदार संग्राम जगताप हे देखील या बैठकीला उपस्थित असतानाच त्यांच्या समोरच संपूर्ण बैठकीमध्ये अजित पवारांनी ही भूमिका मांडल्याचं समोर आलेलं असल्याचं पाहायला मिळतंय। कोणीही पक्षाची विसंगत अशी भूमिका मांडू नये अशी थेट कान उघडणी जी आहे ती अजित पवारांनी या संपूर्ण बैठकीत केलं गेलेलंच असल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या देखील आढावा बैठकीमध्ये अजित पवारांनी छगन भुजबळ यांच्या संदर्भातलं एक वक्तव्य जे आहे ते केलेलं होतं आणि आता आमदार संग्राम जगताप यांनी जी थेट हिंदुत्ववादाची भूमिका घेतली आहे ती कुठेतरी पक्षाशी मिळती जुळती नाहीये, ती विसंगत आहे। त्यामुळे पक्षाशी मिळती जुळती अशी भूमिका घ्या अशा पद्धतीचं सूचना ज्या आहेत त्या अजित पवार यांनी केलेल्या आहेत आणि संग्राम जगताप यांच्या संदर्भातली ही भूमिका जी आहे त्यांनी या बैठकीमध्ये मांडलेली असल्याचं पाहायला मिळतं। नक्कीच। तुर्तास धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।